यांचे मार्गदर्शन होईल. डॉक्टर राधाकिशन डाके साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. आज श्री गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा बुद्रुक या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थी आणि पालक मेळावा जो काय आपण साजरा करतो आहे त्या निमित्ताने एक आपण आरोग्य तपासणी मुलांची आणि पालकांची पण ठेवलेली आहे. त्याबद्दल सर्व शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा उत्कृष्ट प्रोग्राम आणि त्याला चांगल्या प्रकारचं गायडन्स मार्गदर्शन देणारे आपले डॉक्टर चौरे सर, या शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक डॉक्टर सोनोने सर. तर सांगायचं तात्पर्य सरांनी थोडक्यामध्ये भरपूर काही तुम्हाला मार्गदर्शन करा असं सांगितलेलं आहे. सरांनी त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी पण सांगितलं की त्या या शाळेतले फक्त 2-4 विद्यार्थी, तर 2-4 विद्यार्थीपेक्षा माझं म्हणणं आहे की पूर्ण शाळेतले सर्वच विद्यार्थी एखाद्या चांगल्या पदावरती किंवा चांगल्या मार्गावरती चांगल्या व्यवसायाला आपण घडविण्याचा प्रयत्न करूया. तर माझे एक सगळ्यांना सांगण्याचं उद्दिष्ट राहील की या शाळेतील जे शिक्षक वर्ग आहेत, मला आल्या ही शाळा खूप आवडली कारण या एवढं निसर्गरम्य वातावरण कुठल्या शाळेत नाही आहे. आणि माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो की माझंही शिक्षण ग्रामीण भागामध्ये 1ली ते 10वीपर्यंत ग्रामीण भागातच शिक्षण झाले. संस्थेच्या शाळेत शिकलो मी. 10वीपर्यंत 5वीपर्यंत 7वीपर्यंत माझ्या गावात प्राथमिक शाळेत शिकलो जिल्हा परिषदला. आणि 8वी 9वी 10वी मोहनराव काकांची संस्था आहे उमरी बुद्रुकला, त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. 11वी 12वी माझं आंबेजोगाई झालं. त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण नागपूरला, गोंदिया, गडचिरोली अशा ठिकाणी, चंद्रपूर, लातूर, मुंबई आणि अहमदाबाद इथपर्यंत प्रवास करून आज मी माजलगावला माऊली हार्ट केअर हे हॉस्पिटल उभारण्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करण्यासाठी किंवा इथल्या लोकांची जे काय गरज आहेत त्या गरज करण्यासाठी आपण हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी असं समजायचं की तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते एक परीस आहेत आणि आपण म्हणजे एक लोखंड आहोत. पण आता थोडासा काळ बदललेला आहे. पूर्वी वेगळं होतं. तर आपल्याला लोखंडाला त्या परिसाजवळ जायचंय तरच आपलं सोन्याचं रूपांतर होईल. तर प्रत्येक वेळेस तुम्ही अशी अपेक्षा करू नका की तो परीस माझ्याजवळ येईल, मला हा त्याचा स्पर्श होईल ना माझं सोन्याचं रूपांतर होईल, असं नाही करायचं. जोपर्यंत लोखंड त्या परिसाजवळ जाणार नाही आहे तोपर्यंत त्या लोखंडाचं सोन्यात रूपांतर होणार नाही. म्हणजे ह्याचा सोप्या भाषेत असं की शिक्षक तर आपल्यासाठी प्रयत्न करणारच आहे, ते बाय डिफॉल्ट परीस आहेतच. पण आपल्याला आपलं सोन्यात रूपांतर कसं करून घ्यायचं त्यासाठी आपल्याला मेहनत करणं आहे. प्रत्येक वेळेस आपण शिक्षकाला किंवा शाळेला किंवा कुठल्या सिस्टीमला दोष देण्यात अर्थ नाही. आपण काय करतो म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं एक स्वप्न असलं पाहिजे की मला हे बनायचंय, डॉक्टर बनायचंय, IAS बनायचंय, IPS बनायचंय, पोलीसमध्ये जायचंय, ह्याच्यामध्ये जायचं किंवा कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेशनच्या विभागात जायचंय किंवा शिक्षक व्हायचंय. तर ते एक तुमचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्या उद्दिष्ट ते स्वप्न रंगवण्याचं काम डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की तुम्ही स्वप्न रंगवा, स्वप्न बघा. जोपर्यंत तुम्ही जर स्वप्नच बघितले नाही तर तुम्ही रंगवणार कसे? म्हणजे एखादं चित्र काढण्यासाठी त्याला रंगवण्यासाठी अगोदर त्याला पेन्सिलनं त्याचं एक साधं ढाचा निर्माण केला आणि त्याच्यानंतर त्याला कलर टाकला तर त्याचं चित्र बनवलं. तसं आपलं एक अगोदर स्वप्न बघा. जर स्वप्नच बघितले नाही तर तिथं साकार होणार नाही. त्याच्यामुळे स्वप्न बघण्यासाठी मग त्याची तयारी असली पाहिजे, त्याच्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल असली पाहिजे. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या त्या वर्गामध्ये समजा कोणी 10वीला असेल, कोणी 8वीला असेल, तर त्या वर्गातला सिलेबस कसा आहे ते जाणून घेऊन त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. सरांनी असंही म्हटलं की बा मुलींना शिकवत नाही, पण मुली ही आज भारतामध्ये किंवा देशामध्ये आज मुली असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये मुली काम करत नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये इव्हन बऱ्यापैकी जर तुम्ही 10वी 12वीचा रिझल्ट बघितला त्या रिझल्टमध्ये जवळजवळ 7 ते 70% मुली मुलांपेक्षा जास्त मार्कांनी पास होतात किंवा जास्त मार्कांनी त्यांना हे आहे. फक्त प्रॉब्लेम जिथं होतो काही नोकरीच्या वेळेमध्ये, पण तिथं पण आपण कुठंच कमी नाही. आज बघा IAS IPS डॉक्टर चांगल्या पदावरती मुली कार्यरत आहेत. त्यामुळे मुलींनाही कुठले आणि खेड्यामधल्या मुली खूप जास्त हे असतात. म्हणजे ॲग्रेसिव्ह जर आपण जर अभ्यास केला आणि जे उद्दिष्ट ठेवले तर खेड्यामधल्या मुली कुठंच कमी नाहीत. हम किसीसे कम नाही असा जर विचार करून गेला तर मुली कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत. हे झालं एक मार्गदर्शन. आता जे आरोग्य कॅम्प आहे त्याच्याबद्दल 2 शब्द सांगतो. आपल्या शाळेतील किंवा गावातील कुठल्याही लहान मुलांना म्हणा किंवा शाळेतील विद्यार्थ्याला जर कुणाला चालताना दम धाप लागत असेल, छाती दुखत असेल, छातीत धडधड होत असेल, अशक्तपणा येत असेल, तर अशा कुठल्याही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्याला असेल
चालते वेळेस किंवा खेळते वेळेस दम लागतो, पायऱ्या चढते वेळेस दम लागत असेल, तर अशा तुमच्या शाळेतील सर्व गणेश विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची माऊली हार्ट केअरमध्ये आपण मोफत तपासणी करून देऊ आणि त्याचा मोफत इलाज करू अशी मी इथे ग्वाही देतो. वयोवृद्ध लोकांसाठी जे गावातील ग्रामस्थ लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनेमधून आपण हार्ट अटॅकची इलाज करतो, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या सर्व सुविधा आपण माजलगावमध्ये आणलेल्या आहेत. माजलगाव हा असा महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे जिथं काड्याला 24 तास अवेलेबल आहे आणि त्याचा मला अभिमान पण वाटतो की बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलांना टुडिको करायचा असतो, तर अशा मुलांना म्हणजे त्याच्या पालकाला 2 दिवस सुट्टी, आजचा उद्या जातो, म्हणजे बीडला घेऊन जायचं किंवा संभाजीनगरला घेऊन जायचं, तो आजचा उद्या घेऊन जातो, पण तेच माजलगावमध्ये एका तासामध्ये इको करून तो परत त्याच्या कामावर येऊ शकतो. म्हणजे त्याचा एक तर काम पण पडत नाही, निदान पण होऊन जाते, इलाज पण होऊन जाते. तर एवढंच आहे. आणि इथं मला बोलवण्याची संधी दिली, मला इथं बोलवण्यात आलं त्याबद्दल डॉक्टर जनक सर्वे सर व सर्व सोनवणे सर आणि सर्व ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू डाके साहेब. यानंतर दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर